आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत हॅव, हॅज आणि हॅडचा वापर. सब्जेक्ट जर ही, शी, इट असेल त्यापुढे हॅज वापरतात आणि निगेटिव्ह सेंटेन्स बनवताना हॅज नॉट किंवा हॅजंट वापरतात. सब्जेक्ट जर आय, यू, वी, दे असेल तर त्यापुढे हॅव वापरतात आणि निगेटिव्ह सेंटेन्ससाठी हॅव नॉट किंवा हॅवंट असे वापरतात. हॅज आणि हॅवचा वापर प्रेझेंट टेन्समध्ये करतात. आता बघूयात हॅड. सब्जेक्ट जर ही, शी, इट, आय, यू, वी, दे असेल तर हॅड वापरतात. हॅडचा वापर आपण पास्ट टेन्समध्ये करतो. निगेटिव्ह सेंटेन्स बनवण्यासाठी हॅड नॉट किंवा हॅडंट असे वापरतात. पहिलं बघूयात यूज ऑफ हॅव. एखादी गोष्ट आपल्याकडे आहे हे सांगण्यासाठी हॅवचा वापर करतात. एक्झाम्पल, माझ्याकडे एक पेन आहे. आय हॅव अ पेन हे आहे पॉझिटिव्ह सेंटेन्स. माझ्याकडे एक पेन नाही. आय डू नॉट हॅव अ पेन किंवा आय डोंट हॅव अ पेन. येथे डू नॉटचं कॉन्ट्रॅक्शन आहे डोंट. किंवा आय हॅवंट अ पेन किंवा आय हॅव नो पेन. आता बघूयात या वाक्याचा इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. माझ्याकडे एक पेन आहे का? हॅव आय अ पेन किंवा डू आय हॅव अ पेन. आमच्याकडे मोबाईल आहे. वी हॅव अ मोबाईल. त्यांच्याकडे स्विमिंग पूल आहे. दे हॅव अ स्विमिंग पूल. माझ्याकडे एक कार आहे. आय हॅव अ कार. त्यांना 2 मुले आहेत. दे हॅव 2 सन. नेहाजवळ किंवा नेहाकडे घड्याळ आहे. नेहा हॅज अ वॉच. माझ्याकडे घड्याळ आहे. आय हॅव अ वॉच. येथे नेहा हे सिंग्युलर सब्जेक्ट आहे त्यामुळे हॅज वापरलेला आहे. पुस्तक घ्या. हॅव अ बुक. पाणी घ्या. हॅव वॉटर. चहा घ्या. हॅव टी. जेवण घ्या. हॅव फूड. खुर्ची घ्या. हॅव अ चेअर. बसून घ्या. हॅव अ सीट. दुसरा उपयोग बघूयात. काहीतरी केलेले आहे हे सांगण्यासाठी. टू से समथिंग इज डन. आम्ही निर्णय घेतला आहे. वी हॅव डिसाइडेड. मी गृहपाठ पूर्ण केला आहे. आय हॅव फिनिश्ड होमवर्क. मी माझे हात धुतले आहेत. आय हॅव वॉश्ड माय हँड्स. तिसरा उपयोग बघूयात. आजाराविषयी बोलण्यासाठी. टू एक्सप्लेन इलनेस. इलनेस म्हणजे आजार. मला ताप आला आहे. आय हॅव अ फीवर. माझे डोके दुखत आहे. आय हॅव अ हेडेक. मला ताप आला नाही. आय हॅव नो फीवर. चौथा उपयोग बघूयात. मनातील विचार, कल्पना, भावना इत्यादी बोलण्यासाठी वापर. टू से ॲन आयडिया अँड फिलिंग्स. माझ्याकडे एक युक्ती आहे. आय हॅव ॲन आयडिया. मला काही शंका नाही. आय हॅव नो डाऊट. खाण्याविषयक बोलण्यासाठी टू से अबाउट मील. मी नाश्ता केला आहे. आय हॅव ब्रेकफास्ट. मी दुपारचे जेवण केले आहे. आय हॅव अ लंच. आता बघूयात हॅजचा वापर. त्याच्याकडे कार आहे. ही हॅज अ कार. त्याच्याकडे कार नाही. ही डज नॉट हॅव अ कार. येथे सब्जेक्ट सिंग्युलर आहे त्यामुळे डज वापरलेला आहे आणि डज वापरल्यामुळे हॅज ऐवजी हॅवचा वापर केला आहे. त्याच्याकडे कार नाही. ही हॅजंट अ कार. ती झोपली आहे. शी हॅज स्लेप्ट. ती झोपली नाही. शी हॅजंट स्लेप्ट. त्याने खाल्लेले आहे.
ही हॅज इटन. त्याने खाल्लेले नाही. ही हॅजंट इटन. तिला ताप आला आहे. शी हॅज अ फीवर. तिला ताप आला नाही. शी हॅजंट अ फीवर. दरवाजाजवळ एक छिद्र आहे. इट हॅज अ होल नियर द डोअर. तिच्याकडे एक मांजर आहे. शी हॅज अ कॅट. तिच्याकडे एक मांजर नाही. शी हॅजंट अ कॅट. त्याच्याकडे एक चांगली युक्ती आहे. ही हॅज अ गुड आयडिया. त्याला चांगली युक्ती सुचली आहे. ही हॅज गॉट अ गुड आयडिया. तिने नाश्ता केला आहे. शी हॅज ब्रेकफास्ट. रामकडे मोबाईल आहे. राम हॅज अ मोबाईल. आता बघूयात आपण हॅडचा वापर. हॅडचा वापर आपण भूतकाळामधील गोष्टी सांगण्यासाठी करतो. म्हणजे भूतकाळात आपल्याकडे एखादी गोष्ट होती किंवा एखादी गोष्ट झाली होती, केली होती हे सांगण्यासाठी आपण हॅडचा वापर करतो. एक्झाम्पल बघा. माझ्याकडे कार होती. आय हॅड अ कार. आय हॅड अ कार. आमच्याकडे मोबाईल होता. वी हॅड अ मोबाईल. वी हॅड अ मोबाईल. मला ताप आला होता. आय हॅड अ फीवर. आय हॅड अ फीवर. तिचे डोके दुखत होते. शी हॅड अ हेडेक. शी हॅड अ हेडेक. तिच्याकडे एक चांगली नोकरी होती. म्हणजे आता नाही, पूर्वी होती. तिच्याकडे एक चांगली नोकरी होती. शी हॅड अ गुड जॉब. शी हॅड अ गुड जॉब. तुमच्याजवळ पैसे होते. यू हॅड मनी. यू हॅड मनी. तुमच्याजवळ पैसे नव्हते. यू डिड नॉट हॅव मनी. हे आहे निगेटिव्ह सेंटेन्स. या ठिकाणी बघा, पास्टमध्ये आपण डीड वापरतो आणि या ठिकाणी डीड वापरल्यामुळे हॅड ऐवजी आपण हॅवचा वापर केला आहे.